हॅलो स्टुडंट. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे हं? गोष्टीचं नाव आहे गर्वाचं घर खाली. तर या गोष्टीमध्ये एका जंगलामध्ये काय असतं की बरेच झाडं असतात, पण एक आंब्याचं झाड की जे खूप वर्षांपासून त्या जंगलामध्ये असतं आणि एकदम मोठं छान बहरलेलं असं झाड असतं, त्याला नेहमी आंबे लागलेले असतात. आणि त्या आंब्याच्या झाडाजवळच एक दुसरं झाड असतं. ते झाड असतं एकदम नाजूकसं बांबूचं झाड. आपल्या शाळेमध्ये आहे की नाही? हं? त्या स्टाफ रूमच्या मागच्या बाजूला आहे बघा तिथे. ते बांबूचं झाड आहे की जे झाड असं दिसायला एकदम नाजूक उंच असतं, पण वारा आला की खूप हालतं. तुमच्या क्लासमधनंही तुम्ही कदाचित बघितलं असेल ते झाड. तर असं ते बांबूचं झाड असतं. तर जंगलामध्ये तर भरपूर वारा असायचा. वारा आला की बिचारं बांबूचं झाड इकडे जा, इकडून तिकडे असं नेहमी हेलकावे खात असायचं. ते बघून ते आंब्याचं झाड नेहमी त्या बांबूच्या झाडावर हसायचं. त्या आंब्याच्या झाडाला वाटायचं, अरे मी तर केवढा छान आहे, बघा किती सुंदर दिसतोय, रुबाबदार आहे म्हणून. आणि मला तर हवा काहीच करू शकत नाही. किती वारं आलं, वादळ आलं, मला काहीच नाही होत. आणि ते बांबूचं झाड बघा, जरा वारा सुटलं की झालं, इकडे जाईल का तिकडे जाईल, इथे पडेल का तिथे पडेल. मला बघ, किती वारा आला तरी काही होतं का? मी नेहमी ताठ उभा असतो. फार फार तर 1-2 आंबे पडतात, पण ते सुद्धा कोणी येतं आणि खाऊन घेतं. तर माझ्यापेक्षा ताकदवान असं कोणीच नाही आहे. पूर्ण जंगलामध्ये मीच सगळ्यात मजबूत आहे, असं तो नेहमी म्हणायचा, आंब्याचं झाड. बिचारं बांबूचं झाड सगळं ऐकून घ्यायचं. मनातून त्याला खूप वाईट वाटायचं. एक दिवस ते वाऱ्याला सांगतं की अरे बघ ना, तू जोरात व्हायला लागला की आंब्याचं झाड मला असं असं बोलतं, पण त्याच्यामुळे मला खूप कसं तरी वाटतं. असं वाटतं की माझ्यामध्ये काहीच शक्ती नाही आहे. खरं तर बांबूचं झाड खूप जास्त लवचिक असतं. कितीही वारा आला, कितीही ते वाकलं तरी ते कधीच तुटत नाही. जोपर्यंत आपण स्वतःहून ते तोडत नाही, बांबूचं झाड वाकलं तरी ते तुटत नसतं. पण आंब्याचं तसं नसतं. आंब्याचं लाकूड खूप जास्त कठीण नसतं आणि तितकं लवचिक नसतं. जर ते पडलं, तुटलं तर ते तुटून जातं, परत जोडता येऊ शकत नाही. मग काय होतं की वारा ठरवतो की आता आंब्याच्या झाडाला खूप जास्त गर्व झाला आहे, तर त्याचे खोड आता मोडायचीच. वारा काय करतो, खूप जोराजोराने वाहायला लागतो. पहिले तर वादळासारखं व्हायला लागतं, जोरात हे वारा व्हायला लागतो. पण आंब्याचं झाड तितकंही तकलादू नसतं. त्याला काही होत नाही, पण त्याला समजतं की आपल्याला आता त्रास व्हायला लागला आहे. बांबूचं झाड वारा थांबल्याबरोबर सरळ उभं राहायचं, पण आंब्याच्या झाडाला ते जमत नसतं. कारण की आंब्याचं झाड मोठं जितकं आहे तितकंच त्याला त्याचा बॅलन्स करणं पण अवघड जात होतं. आणि वारा तर काही थांबायचं नावच घेत नव्हता. हळूहळू वारा वाढत गेला आणि त्यांनी नंतर कशाचं रूपांतर घेतलं, वादळाचं. चक्रीवादळ सुरू झालं आणि आंब्याचं झाड कोलमडून पडलं. पण बांबूचं झाडाचं तसं झालं नाही, कारण बांबू हे लवचिक होतं. आणि कितीही वारा आला, वादळ आला तरीसुद्धा ज्या वेळेला वारा थांबला, बांबूचं झाड परत उभं राहिलं आणि आंब्याचं झाड कोलमडून पडलं. याच्यावरनं आपण काय शिकलो की दुसऱ्यांना आपण कमी लेखायचं नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असा असतो की ज्याच्यामुळे तो सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. निसर्गामध्ये प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक व्यक्तीला हे एक स्वतंत्र अस्तित्व दिलेलं असतं. त्यामुळे फक्त आकाराने आंब्याचं झाड मोठं होतं म्हणून तो बांबूच्या झाडापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही.
त्यांनी गर्व केला आणि म्हणून त्याचं गर्भाचं घर हे खाली झालं. आणि बांबू यांनी प्रत्येक आलेल्या संकटाचा सामना केला, म्हणून बांबूचं झाड हे टिकून राहिलं, त्यांनी तग धरून ठेवला. गोष्ट आवडली? मग आता गोष्टीचं तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी लिहून ठेवायचं आहे.